या मॅचचे आधारस्तंभ कैलासवासी हरिश्चंद्र गणपत कोली पाटी यांच्या स्मरणार्थ स्वर्गवासी डॉमिनिक बालकृष्ण पाटील वर्ली कोलीवाडा यांच्या स्मरणार्थ दीपक वाडीवाला तुलसीराम दत्ताराम कोली मोसिम सोलकर सुनील मोबाईलवाला स्वर्गवासी बस्त्याव इनास कोली स्मरणार्थ लाला हॉटेल फातिमा माऊली दांडी सौटी ग्रुप सन बोनाविंचर सौटी ग्रुप भाटी सबका मालिक एक सौटी ग्रुप भाटी सन बोनाविंचर सौटी ग्रुप भाटी भरोसा माऊली सौटी ग्रुप भाटी श्री हिरादेवी आणि परिवार सौटी ग्रुप भाटी वेलंकणी सौटी ग्रुप भाटी केदारनाथ सौटी ग्रुप भाटी बाटी कोलीवाडा मेकॅनिक ग्रुप बँजो पार्टी मयूर ग्रुप स्वर्गवासी गोरुबाई मतेश कोहली यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच मानकरी चैतन कोहली यांची हजेरी झालेली आहे। या प्लेयरनी मडगाव मध्ये 3 मॅन ऑफ द सिरीज घेतलेले आहेत आणि तोच फलंदाज पहिल्या मॅचला मॅन ऑफ द मॅच चा मानकरी। अभी वो धीरे धीरे होएगा। विल्सन दादा यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच चा मानकरी चैतन कोहली। जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे चैतन कोहली साठी। बाटी मच्छीमारचे खजिनदार इनास कोहली आमची शाळेची बस आलेली आहे। ज्यांना शाळेत जायचं असेल मॅचचे त्याने शाळेत जायचं आहे। विष्णू ड्रायव्हर आहेत आमचे शाळेचे। ज्यांना कोणाला जायचं असेल तर नक्की प्रथम वंती दो या बस मध्ये जायचं आहे। शाळेची बस आहे। विष्णू ड्रायव्हर सुद्धा आहेत आणि मालक सुद्धा आहे त्या बसचे। मालवणीची मॅच सुद्धा आहे लक्षात घ्यायचं आहे। बाकीचे गर्ल्स याने वरती यायचं आहे तसेच महिला वर्ग याने सुद्धा यायचं आहे। क्या नाम है बोल का वर्षाव संघाचा कर्णधार बाईकमॅन आतिश हे नाणेफेकी करतील। बालू मला वाटतं कर्णधार आलेला आहे ना आतिश। अरे उडवा यार आतिश कुणाच्या असते उडी का? एकच वादा आमचा जान दादा यांच्या हस्ते नाणेफेकी होणार आहेत। बघूया वर्षा वर्सेस जय गणेश यांच्या नाणेफेकी होते। नाणेफेकी होते जॉन दादा यांच्याकडून। जय गणेश यांनी फलंदाजी स्वीकारलेले। आतिश त्याला थोडा रागाने बघतोय कारण की त्याला बॅटिंग पाहिजे होती मला वाटतं। ग्राउंड नंबर 1 वर होईल मॅच वर्षा वर्सेस जय गणेश। ग्राउंड 2 मध्ये होतील ट्रॉम्बे वर्सेस वेलेरिन। बघूया जोरदार फटका दमदार फटका आक्रमक फटका येतोय गोल्डन षटकार लॉयड यांच्या इशारा षटकार डीजे। दोन चेंडू बाकी आहेत। साईनाथ याने दमदार षटकार मारलेला आहे। पूर्ण समाचार घेतले आहे वेलेरिन यांच्या गोलंदाजीचा। 2 चेंडू अजून शिल्लक आहे। साईनाथ यांना अशीच फलंदाजी करावी लागेल। पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने येतोय गोल्डन षटकार डीजे। बंदराची किनारी भलाई जैसा यो जत्रा
नावाचा हाय लळा रंगाची लय मरचा गोबाट सारा आमचे नावाचा हाय लळा रंगाची लय मरचा साईनाथ बघूया हॅट्रिक साधतो का वेलेरिन विरुद्ध. हॅट्रिकचा चेंडू आहे षटकाराची, परंतु आता क्रॉस चेंडू मध्ये खूपच बाहेर टाकलेला ऑफसेमच्या. 3 षटकागीरीत धावसंख्या 32. आता मात्र 2 षटकारने साईनाथ यांच्या स्कोर आलेला आहे. मला वाटतं 4 षटकागीरीत धावसंख्या 32. 4 षटकागीरीत धावसंख्या 32. लगेच टाकायचं आहे. लॉईड याने थोडी ग्रुप जमा करू नये. लगेच तुम्ही प्रोफेशनल खेळत असाल तर लगेच माहित पडला पाहिजे आपला बॉलर तिकडूनच ग्राउंडच्या बाहेरूनच आपल्याला माहित पडलं पाहिजे कोण बॉलर टाकणार आहेत. एवढा गोलका जमा केला तर आपल्याला लगांची आठवण येईल, कारण की त्या एक चेंडूवर सगळे 10 प्लेयर धावत होते. तसं करू नका मित्रांनो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, याची दक्षता घ्या. सॅनियो ॲस्टल नाव सांगण्यासाठी आम्हाला सहकार्य करत आहेत. तसंच रॉजर हा टेनिस प्लेअर मध्ये बॅडमिंटन मध्ये जबरदस्त आहे. तू बॅडमिंटन खेळतो नाही. चेंडू पडतो फुल टॉसचा, परंतु चुकीला माफी दिलेली आहे. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव तर आरामात पूर्ण. बघू तिसरी धाव घेतील का. संधी होती रन्स करण्याची राकेश यांना, परंतु फुल टॉस कनेक्ट केला नाही आहे. सॅनियो वर्सेस राकेश. 5वं षटक मार्गस्थ. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बॅटच्या वरच्या भागावर लागला असेल आणि चमत्कार झालाय. तर मी बोला आरामात गेलतो. अति घाई संकटात जाई याला म्हणतात. मला वाटतं रनआउट बी त्याने दम तोडलेला तिकडे, परंतु 2दा बॉल उडला तर दम त्याचा आला आणि तो क्रीज मध्ये आला. मला वाटतं सॅनियो यांनी खूप घाई केली. आरामात जर घेतला असता तर नक्कीच रनआउट झाला असता. एक राकेश यांच्या स्वरूपात रनआउट झाला असता, परंतु एक जीवदान आहे राकेश यांना. बघूया जीवदानाचा फायदा कितपर घेतील ते म्हणजे राकेश. चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजे साईनाथ. 2 षटकार मारून खेळतोय. गोराई संघाचा साईनाथ. गोलंदाज आहे सॅनियो. तिसरा चेंडू सॅनियो यांचा साईनाथ साठी. आक्रमक जबरदस्त फटका मिड डाऊनच्या दिशेने येतोय. लाईट यांचा इशारा. दणदणीत गोल्डन षटकार. डीजे गोल्डन स्पोर्ट हाय आमचा भारी आमची जबरदस्त हायारी. भाटी गावाज यो दनानीलाय गोल्डन स्पोर्टचा बावटा फरकीलाय. भाटी गावाज यो दनानीलाय गोल्डन स्पोर्टचा बावटा फरकीला. आज सण कसा गाजतय बंदराला जैसं उदान आयलय दर्याला. थँक्यू डीजे. साईनाथ हा याने आक्रमक रूप घेतलेला आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय तो म्हणजे साईनाथ. 3 षटकार मारून अजून खेळतोय तो म्हणजे साईनाथ. बघूया अजून त्यांच्या बॅटीतून षटकार येतील का, त्याच्यावर लक्षात आहे. गोलंदाज सज्ज आहेत. तर मात्र चांगला चेंडू सॅनियो यांचा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 5व्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. बघूया सॅनियो वर्सेस साईनाथ. SS गोलंदाज सॅनियो, फलंदाज साईनाथ. फुलटा चेंडू बॅटच्या वरच्या दिशेने लागला. चांगला क्षेत्ररक्षण वेलरिन यांचं. 2 धावा आरामात पूर्ण केल्या. दोन्ही धावावर समाधान. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे 43. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. धावसंख्या 43. 3 षटकार मारून खेळतोय तो म्हणजे साईनाथ. बघूया साईनाथ वर्सेस सॅनियो. चेंडू पडतोय.
ऑफसाईडच्या दिशेने लॉंगनच्या दिशेने कॅश्मीरो जबरदस्त झेल घेताना मोठा गडी बाद होतोय, परंतु फलंदाजी जर आवडली असेल तर नक्कीच चाल्यांचा गजर झाला पाहिजे सायनाथ साठी. गोराई संघाचा हा दमदार खेळाडू मन जिंकून जातोय. पंचवीस धावांची तब्बल फलंदाजी केली होती म्हणजे साईनाथ याने. त्याच्या 3 दमदार षटकार. साईनाथ यांची जागा भरण्यासाठी येतोय तो म्हणजे रिचू. रिचू पाच षटकाखेरीज धावसंख्या झाली ती म्हणजे 43. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. ॲलिस्टर. गोराई आणि उत्तर मध्ये अशी नावं आहेत जिबेला थोडा ताण द्यायला लागतो. ॲलिस्टर कुक हा इंग्लंडचा फलंदाज होता लेफ्ट हँडर, परंतु इकडे गोलंदाज आहेत उत्तनचा ॲलेक्स्टर. त्यांना सामोरे टोन देतील तो म्हणजे राकेश. एक जीवदानाचा फायदा घेतील का? लागला तो षटकार. गोल्डन षटकार. दमदार फटका. लाईट यांचा इशारा. येतोय षटकार. डीजे काय षटकार होता. बॅटला लागतच बरं आम्हाला माहित पडलं का हा षटकार आहे. पहिल्या चेंडूवर ॲलिस्टर यांच्या राकेश याने दिलाय षटकार. बघूया दुसरा चेंडू. राकेश यांना जीवदानाचा फायदा बघूया. अजूनपर्यंत जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. बाकीचं काम करतो यष्टीरक्षक. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा झाल्यात 4 and 9 49. पुढचा चेंडू. तिसरा चेंडू. आता मात्र बॅटची कड घेऊन सरळ जातो विकेट किपरच्या दस्तानामध्ये. चांगला कॅच. डीजे शॉन. राकेश 9 धावा करून बाद होते. एक षटकार आहे त्याच्यामध्ये. त्यांची जागा भरण्यासाठी येतोय शॉन. नायगाव वर्सेस विजेता. नायगाव वर्सेस विजेता. दोन्ही संघाच्या कर्णधाराने व्यासपीठावरून आपली नाणेफेकी करून घ्यायची आहे. नायगाव वर्सेस विजेता. माझा आवाज तुमच्याकडे पोहोचत असेल तर नक्कीच या इकडे. नायगाव वर्सेस विजेता. शॉन. शेवटचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा झाल्यात 49. हा आकडा पुरा होईल का 50 त्यावर लक्ष असेल, कारण की पहिल्या चेंडूवर आला होता षटकार. दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू विकेट, तोही डॉट. आता बघूया चौथा चेंडू कुठल्या पद्धतीने टाकतो तो म्हणजे गोलंदाज ॲलिस्टर. तिसऱ्या चेंडूवर चौथ्या चेंडूवर आली एक धाव आणि बाद. शॉन सुद्धा बाद झालेले आणि 50 धावा गोराई संघाच्या झालेल्या आहेत. शॉन यांची जागा भरण्यासाठी येतोय तो म्हणजे चॅनल. बघूया उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅट्समॅन आहे रिचू. रिचू आणि चॅनल यांची जोडी आहे.
फटका आहे. वन बाउंस जाईल का चौकार, परंतु नाही. चांगले क्षेत्ररक्षण कॉटसन यांचं. 2 धाव काही रोखू शकले नाही. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे 52. 52. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बघूया. अलेक्स्टर वर्सेस रिचू. विजेता संघाचा कर्णधार इकडे हजर आहे. तसंच नायगाव संघाचा कर्णधार जिथे कुठे असेल त्याने व्यासपीठावर येते आणि रन आउट. 52 धावा झालेल्या आहेत आणि ते पण धावा करावे लागतील कंपल्सरी. डीजे नायगाव संघाचा कर्णधार. गोल्डन स्पोर्टचे नावाचा डोल्यान मारते तीरा. आमचे नावाचा हायदरा रागाजी लाय म्हटला गावाची सारा. आमचे नावाचा हायदरा रागाजी लाय म्हटला गावाची सारा. जोरजोरान बँडाचा आवाज येते गौरा. सनमुना वेंचर बँड गाणी वाजते बरा. आमचे नावाचा हायदरा रागाजी लाय म्हटला गावाची सारा. थोडी घाई करा गोराई संघ, थोडी घाई करा. तसंच उत्तम संघाला थोडी घाई करा. नायगाव संघ आलेला आहे. नायगाव संघ आमचा एक माणूस आहे तुमच्या बरोबर. जब्बर माणूस आहे तो. आमचं क्रिकेटचं मॅच दिल्यान एंट्री नाही घेत बिलकुल. टीमनी टीमा दिल्यान. गोल्डन स्पोर्ट हाय भाटीची शान. गड वाटते तुमचा करणार. गोल्डन स्पोर्ट हाय भाटीची शान. गड वाटते तुमचा करणार. कोहली लोकांची एकी ठेवाला. कोहलीच टीमा वाल्यान. 101 खिलाडू बघा खेळाला ते आयल्यान. या बरे कामासाठी गोल्डन स्पोर्टची पुढं चमकणार. या बरे कामासाठी गोल्डन स्पोर्टची पुढं चमकणार. आमचे नावाचा हायदरा रागाजी लाय म्हटला गावाची सारा. आमचे नावाचा हायदरा रागाजी लाय म्हटला गावाची सारा. गोल्डन स्पोर्टचे पोळावर हायवरच्याची सावली. चला गाजू आजचा देश जैसा गाजी ताव दसरा दिवाळी. चला गाजू आजचा देश जैसा गाजी ताव दसरा दिवाळी. सर्वांनी हाऊसलेली एकी हाय म्हणून मॅच बघावला जमल्यान सगली. चला गोल्डन स्पोर्टचे पोळांना जोरान वाजू आपोटाय. चला गोल्डन स्पोर्टचे पोळांना जोरान वाजू आपोटाय. आमचे नावाचा हायदरा रागाजी लाय म्हटला गावाची सारा. आमचे नावाचा हायदरा रागाजी लाय म्हटला गावाची सारा. 15ची किनारी भलाई जैसा यो. बघूया. 1 चेंडू 4 धावा. ज्याला हृदयाचा त्रास असेल त्याने डोळे मिटकून घ्या. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. विजयी संघ
क्षेत्ररक्षणासाठी 53 धावाचं आव्हान आहे, ते कंपल्सरी करावं लागेल. सामना सुरू करा लॉईड दादा, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. स्ट्राईकला आहेत रेगन आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे काश्मीरो. चांगला बॅकअप केलेला आहे, चांगला कव्हर केला विकेट किपरला. शॅनल पहिला चेंडू सुरेख टाकलेला आहे. गुडलँड चा टप्पा विकेट किपरला समजला नाही, परंतु कव्हर बॅकअप चांगलं केलं ते म्हणजे विकेट किपरच्या मागे जो फिल्डर आहे. बघूया शॅनल वर्सेस रेगन. एक रेगन आहे आमच्याकडे भाटी गावात, नुकतंच लगीन झालेलं आहे त्यांचं रेगन यांचं, आणि बाद झालेलं आहे मला वाटतं रेगन. नावाचा हर गावान घुमतय वारा, फ्री एंट्री मॅच ते उंशी मान मिलविल त्या जुबरा. नाही गर्व त्या नाकनाचा ऐसा है. बघूया रेगन यांची जागा भरण्यासाठी कोण येतोय. विपुल. चॅनल चांगली गोलंदाजी करते. थोडी घाई करा क्रिकेटमध्ये, थोडं धावायला लागतं कारण की धावल्याशिवाय आपलं फिटनेस समजत नाही. थोडं वेग घ्या. चॅनल तिसरा चेंडू. चॅनल तिसरा चेंडू. कॅश्मीरो आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु विकेट किपरची साथ भेटत नाही, ते म्हणजे शॅनल याला. चांगली गोलंदाजी करतोय परंतु विकेट किपर हा 11वा खेळाडूचा महत्वाचा खेळाडू असतो. विकेट किपर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 1. आज गोलंदाजी खूप चांगली बघायला भेटलेली आहे प्रत्येक संघाकडून, तशीच फलंदाजी सुद्धा उमेश यांच्याकडून, प्रणय यांच्याकडून अगला वेगळा गेम पाहायला भेटतोय या मैदानावर, भाटीच्या समुद्रावर. फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलावलेला आहे. एक धाव काढलेली आहे, दुसरी धाव बघूया, पोचलेला आहे. नक्कीच लेम लागला की आउट नसतो मित्रांनो, कधी कधी बॅट पण पोचते, याच्यावर लक्ष द्यायचं आहे. आणि पंच जबरदस्त आहेत, बोना कोहली व लॉईड कोहली या सामन्याचे पंच. दोन्ही बॅटर असे आहेत, ऑलराऊंडर बॅटर आहेत जे आपले पंच आहेत. सध्या चांगले क्रिकेटर आहेत भाटी गावाचे, खूपच नामवंत क्रिकेटर. आज पंच आपली टुर्नामेंट पार पाडण्यासाठी चांगली पंचगिरी सुद्धा वेल करतात. शॅनन चांगली गोलंदाजी करतो खरोखर. शेवटचा चेंडू, 5 चेंडू टाकले त्याच्यामध्ये धावा दिल्यात फक्त 3. विपुल वर्सेस शेवटचा चेंडू, पहिलं पॉवर प्ले षटक. फुलटॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ढकलून काढलेला आहे, एकदा पूर्ण केली, दुसरी धाव तर आरामात पूर्ण. बघूया तिसरी धाव सुद्धा पूर्ण. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या 1 गडी बाद, धावसंख्या झाली ती म्हणजे 6. 7चे सरासरी केलं आहे डीजे. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येते. स्वतःचं पहिलं व संघाचं दुसरं पॉवर प्ले षटक. पॉवर प्ले षटक एकदम हलवार सुरुवात केलेली आहे ती म्हणजे उत्तम संघाची. पण संघामध्ये 2 बॅटर असे आहेत, मॅकमिलन आणि नवीन, हे दिसत नाही आहेत, परंतु फलंदाजी खूप तगडी असते. खूपच चांगले फलंदाज आहेत अजूनपर्यंत उत्तम संघाचे. डॅरेल गोलंदाज. डॅरेल यांच्या टी शर्ट वर नंबर आहे क्रिस गेलचा 333. तेच प्राइज आहे मला वाटतं जय माताजी चषक मध्ये 22च्या स्वरूपात एक धाव.
33,000 पारितोषिक आहे आणि द्वितीय पारितोषिक आहे 22,000. फ्री टुर्नामेंट जय माता दी चषक जू कोलीवाडा. रत्नेश भुवर, भावेश दरणे यांच्याकडे संपर्क साधा. 16-17 मार्च ही टुर्नामेंट आहे. ऑर्गनायझर जय माताजी चषक. बाईच्या स्वरूपात पुन्हा एकदा धाव भेटते. क्रिकेटमध्ये असं प्रेम असलं पाहिजे, जर लागला तर विचारलं पाहिजे, खरोखर काळजी घ्यायला पाहिजे एक दुसऱ्याची. क्रिकेट म्हणजे एक दुसऱ्याला आणणारा खेळ आहे. एक दुसऱ्यावर प्रेम असलं पाहिजे. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे डॅरेल. काय गोलंदाजी करते. तिन्ही चेंडू टाकले, त्याच्यामध्ये दोन्ही चेंडू मध्ये बाईच्या स्वरूपात धावा आल्या आणि तिसरा चेंडू आलाय निर्धाव. डॅरेल मनाजी आमचे विलेम मास्टर सांगतात, म्हणजे त्यांच्या ओळखीचा माणूस आहे हा डॅरेल मनाजी. नंबर आहे 333. युनिव्हर्सल बॉस क्रिस गेलचा नंबर घेतलेला आहे. आहा काय गोलंदाजी करतोय. लाजवाब गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. विपुल यांना फिरवलेला आहे. काय समजला नाही त्याला. चेंडू बॅट आणि बॉलचं काही दूरवर काही कनेक्शन होत नाही. बाकीचं काम केलेलं आहे. आता मात्र यष्टीरक्षक चांगला आहे, थोडी साथ देतोय यष्टीरक्षक डॅरेल यांना. पुढचा चेंडू. 4 चेंडू टाकले, एकही बॅटवर नाही लागलेला आहे अजून. आता मात्र चुकी केली डॅरेल याने आणि या चेंडूवर आलाय खणखणीत चौकार. डीजे थँक्यू डॅरेल मनाजी. चुकीचा चेंडू टाकला आणि चुकीला इकडे माफी नाही आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील पॉवर प्ले. आता मात्र विपुल याने आपला तडका दाखवलेला आहे. दमदार येतोय गोल्डन षटकार. आवाज यो धनानीला गोल्ड स्पोर्टचा बावटा फरकीला. बाकी आवाज यो धनानीला गोल्ड स्पोर्टचा बावटा फरकीला. आज सन कसा गाजतय बंदराला, जैसं उदान आयलंय दर्याला. गाव गावचा लोकायलाय बघावला, कौरा आनंद झायलाय मनाला. पाटी गावाच यो धनानीला गोल्ड स्पोर्टचा बावटा फरकीला. 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 विपुल याने दमदार षटकार, पंचांच्या डोक्याच्या वरून खणखणीत षटकार. पुन्हा एकदा स्वतःच दुसरं व संघाचं तिसरं षटक घेऊन येतो. शॅनल 2 षटकाखेरीज धावसंख्या झाले आहेत 18. रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद झालेला आहे. कॅश्मीरो आणि विपुल यांची जोडी मैदानात आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा साथ भेटली ना विकेट किपरची. येतोय 22च्या स्वरूपात खणखणीत चौकार. टीजे पाटी गावाच यो धनानीला गोल्ड स्पोर्टचा बावटा फरकीला. पाटी गावाच यो धनानीला गोल्ड स्पोर्टचा. कॅश्मीरो याने अजूनपर्यंत आपलं खातं उघडलं नाही. सर्व आलेत त्या बाईच्या स्वरूपात धावा आलेल्या आहेत. ते अजूनपर्यंत चेंडू खेळलेत ते म्हणजे 3. त्याच्यामध्ये एकही धाव त्यांच्या बॅटीतून आली नाही. परंतु दमदार खेळाडू आहे, कारण की ओपनिंगचे जे फलंदाज असतात ते दमदार असतात. आणि दमदार बोलल्याबरोबर त्याने भिरकावून दिलेला आहे लेगच्या दिशेने. येतोय गोल्डन षटकार. बंदराची किनारी भरलाय जैसा यो जत्रा. गोल्डन स्पोर्टच्या नावाचा डोल्यान मारते तिरा. आमचे नावाचा हाय दरा. रागाची लाय मरचा गबान
काश्मीर यांनी दाखवून दिलेलं आहे मी या भाटी समुद्रामध्ये का आलो आहे. आता येतोय त्यांच्या बॅटीतून षटकार. बघूया पुढचा चेंडू. चांगला चेंडू, खोदून काढलेला चेंडू एकदा पूर्ण केली. बघूया दुसरी धाव घेतील का. विपुल सज्ज नव्हते धावण्यासाठी परंतु होकार दिला त्याने आणि 2 धावा केलेल्या आहेत. 2 धावसंख्या झाली ती म्हणजे 30. शॅनन यांची अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल जर गोराई संघाला सामना जिंकायचा असेल तर. आणि फलंदाजी तर चांगली होतच आहे ती म्हणजे उत्तम संघाची. आहा लाजवाब फटका, दमदार फटका येतोय पुन्हा एकदा. गोल्डन षटकार डीजे. गोल्डन स्पोर्ट हाय भाटीची शान. गड वाटते जागा कोली लोकांची एकी ठेवाला. धावसंख्या झाली 36. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक आहे. शॅनल यांच्या चांगली फलंदाजी करतो कॅश्मीरो. मी म्हटलं होतं कारण की ओपनिंगचे जे फलंदाज असतात ते दमदार फलंदाज असतात. सफल झाले होते खेळायला परंतु बैठक फटका मारायचा होता. घुटना टेक तमाशा देख परंतु बॅट आणि बॉलचं काही संपर्क नाही. आता मात्र शॅनल यांनी चांगला टप्पा ठेवला. अजूनपर्यंत शेवटचा चेंडू बाकी आहे. धावा झाल्यात त्या म्हणजे 36. हा चेंडू चांगला टाकावा लागेल शॅनल यांना. चांगला धावसंख्या झाली 3 षटकाखेरीज धावसंख्या 37. डीजे सप्तशुंदीचे मालक मयूर बँजो घेऊन येत आहेत. अठरा चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे लक्षात ठेवा. 18 चेंडू 16 धावांची गरज. ड्रिंक ब्रेक मैदानात अभी चेक येतोय. करो वहाँ की आवाज आ रही है. आराम से सपोर्ट नहीं है ना. ठीक है ड्रिंकच्या नंतर कोणीही षटकार मारेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे श्रीजा वहिनी यांच्याकडून. मुंबई में पैसा उड़ता है खाली पकड़ने वाला मांगता है. अभी देखो सोसायटी संस्थेचे चेअरमॅन राजीव दुमिंकोली यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सकाळी सुद्धा आगमन झालं होतं परत गेले परत सुद्धा आलेलं आहे. फुटबॉल प्रेमी व क्रिकेट प्रेमी राजीव दुमिंकोली यांच्या हस्ते सन्मानित केलं जातं. लोचरगाव भाटी मास्टरचे कर्णधार किशोर यांनी सन्मानित करायचं आहे लोचरगाव संघाला. सन्मानित केले जातं भाटी मास्टरचे कर्णधार किशोर कोहली. हार्ड लक लोचरगाव. आणि रोख 2000 रुपये. हार्ड लक लोचरगाव. त्रिजा वहिनी यांच्याकडून ड्रिंकच्या नंतर कोणी षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे उत्तम संघासाठी. बघूया आता हे 100 रुपयाचं पारितोषिक कॅश्मीरो या विपुल कोण पटकावणार. त्रिजा वहिनीचे 100 रुपयाचं पारितोषिक. ऑलिव्हर गोलंदाज ऑलिव्हर आहे. याच्यानंतर जय गणेश वर्सेस वर्सोवा. जय गणेशाने फलंदाजीसाठी उतरायचं आहे तसंच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे वर्सोवा संघ. त्वरित सामना आहे तुमचा. याच्यानंतर
ऑलिव्हर वर्सेस कॅश्मीरो. जर षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक त्रिजा वहिनी यांच्याकडून. परंतु मेहनत करावी लागेल या 100 रुपयासाठी. बॉल पोचवायला लागेल मैदानाच्या बाहेर, तेव्हाच हे 100 रुपये त्रिजा वहिनीचे भेटणार आहेत, हे लक्षात ठेवा. ऑलिव्हर वर्सेस कॅश्मीरो. 2 षटकार मारून खेळतोय तो म्हणजे कॅश्मीरो. गोलंदाज ऑलिव्हर प्रथमच 4थं षटक. चांगली गोलंदाजी, खरोखर अचूक टप्प्याची गोलंदाजीवर नियंत्रण खूप चांगलं आहे ऑलिव्हर यांचं. काय समजत नाही ते म्हणजे कॅश्मीरो यांना 2 षटकार मारलेले आहेत, परंतु सुद्धा चांगली गोलंदाजीचा टप्पा ठेवते तो म्हणजे ऑलिव्हर. दोन्ही चेंडू टाकले, दोन्ही चेंडू निर्धाव. जर षटकार मारला तर त्रिजा वहिनी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. कोणी बॅटर मारेल षटकार बघूया. पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू, एक धाव पूर्ण केली. एका धावावर मानावं लागेल मला वाटतं समाधान. 3 चेंडू मध्ये अजूनपर्यंत ऑलिव्हरने अचूक टप्प्याची गोलंदाजी करून 1 धाव 2 डॉट. आता विपुल या फलंदाजांनी सुद्धा षटकार मारलेला आहे, बघूया. 15 चेंडू मध्ये 15 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. 15 चेंडू 15 धावांची गरज. ऑलिव्हर जर चांगली गोलंदाजी करेल, हे 3 डॉट बॉल काढेल तर नक्कीच सामन्याला रंगत येणार आहे. ऑलिव्हर अजूनपर्यंत 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत, 3ऱ्या चेंडूवर 1 धाव. आता बघूया 4था चेंडू कुठल्या पद्धतीने टाकणार. 4था चेंडू सुद्धा जबरदस्त टाकला होता, परंतु विकेटीची जर साथ नाही भेटली तर तुम्ही नक्कीच या स्पर्धेतून बाहेर होणार आहे. बायच्या स्वरूपात 1 धाव येते. ऑलिव्हर चांगली गोलंदाजी करतो, परंतु विकेट किपर खूप मिस्टेक करतो तिकडे, कारण की इकडे प्लस आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बघूया 14 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. पुढचा चेंडू कॅश्मीरोसाठी मात्र सफल झाले होते, परंतु लेग स्टंपच्या खूपच बाहेर असलेला चेंडू. पंच लॉयड यांचा इशारा. अमान्य चेंडू मध्ये एक बोनस स्वरूपात धाव येते, धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती म्हणजे 4040. ऑलिव्हरला चांगले चेंडू टाकावे लागेल. आता समीकरण चेंज झालेलं आहे. 14 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. डॉट टाकले तेव्हाच आपण या स्पर्धेमध्ये राहू, नंतर अन्यथा फुलटा चेंडू. मात्र 100 रुपये कमवायचा मोका होता. त्रिजा वहिनीचे 100 रुपये कमवायचा मोका होता, परंतु बॅट आणि बॉलचं बिलकुल मिलन नाही आणि ते माझ्याच खिशात जातात अजूनपर्यंत. परंतु हे 100 रुपये नक्कीच कुणाला तरी बॅटरला भेटणार आहे मला वाटतं. परंतु गोलंदाजी ऑलिव्हर काय गोलंदाजी करतो. शेवटचा चेंडू आहे. अजूनपर्यंत 5 चेंडू मध्ये धावा दिल्यात फक्त त्याने 4. पुन्हा एकदा अमान्य चेंडू. लेग स्टंपच्या खूपच बराचसा बाहेर असलेला चेंडू. पंच लॉयड यांचा इशारा. अमान्य चेंडूवर एक बोनस स्वरूपात धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे 42. शेवटचा चेंडू डॉट टाकावा लागेल, कारण की जर षटकार मारला तर त्रिजा वहिनी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे उत्तम संघाला. पुन्हा एकदा आणि रनआउट. कॅश्मीरो हे रनआउट झालेलं आहे, काय गरज नव्हती. आणि 4 षटकागिरी धावसंख्या झाली ती म्हणजे 42. उर्वरित 12 चेंडू मध्ये धावा पाहिजे 11. 12-11. बघूया अजूनपर्यंत 100ची नोट माझ्या हातात आहे. त्रिजा वहिनीचे 100ची नोट माझ्यातून हातातून निसतेल का, कारण की त्याच्यावर खूप मेहनत आहे. हे 100 रुपये कमवायसाठी तुम्हाला ग्राउंडच्या बाहेर बॉल मारावा लागेल, तेव्हाच हे 100 रुपये त्रिजा वहिनीचे भेटणार आहे. परंतु हा फलंदाज 100 रुपये कमवेल, कारण की ॲस्टल हा सिक्सर किंग ॲस्टल आहे. मला वाटतं 2022ला सर्वात जास्त षटकार मारणारा हा फलंदाज होता ॲलेस्टर. आणि त्रिजा वहिनीचे 100 रुपये मला वाटतं याच्याच नावावर लिहिले जातील, ॲलेस्टर. परंतु त्याला ॲस्टल नक्कीच ॲस्टल यांना षटकार मारावा लागेल या त्रिजा वहिनीच्या 100 रुपयासाठी. परंतु गोलंदाजी जबरदस्त होते, परंतु अजूनपर्यंत गोलंदाजी जर 0-0-0 तेवढ्या टी शर्ट वर 0-0 आहेत, तेवढे बॉल
डॉट करावे लागतील त्याला सामन्यामध्ये राहायचं असेल तर. 3 तर त्याच्यावर 0 आहे. जर 3 डॉट 0 केले तर नक्की तू सामन्यामध्ये अजून राहशील. गोलंदाजी जाणार जॉसलिन. बघूया विपुल व ॲस्टेल यांची जोडी मैदानात आहे आणि गोलंदाज आहे जॉसलिन. सगळे बाहेरचे प्लेयरांची नावं उत्तनवाले मला वाटतं न्यूझीलंड इंग्लंड फिरून आलेले आहेत, कारण की नावं सगळी बाहेरच्या टीमीचे आहेत. जॉसलिन वर्सेस विपुल. 100 रुपये पटकावायचा असेल. आले 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 खूप दिवसापासून इकडे होते. येतोय षटकार आणि त्रिजा वहिनीचे 100 रुपयाचं पारितोषिक आले ते म्हणजे विपुल यांना. आता धावा पाहिजे त्या म्हणजे 5. 2 षटकार मारून खेळतोय तो म्हणजे विपुल. मी म्हटलं होतं की ॲस्टेल हा हे 100 रुपये पटकावेल, परंतु त्याला स्ट्राईक भेटली नाही. विपुल याने बोलले बाजी तो मैं ही मारूंगा, कब से खडा हूं इधर. आणि 100 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं ते म्हणजे त्रिजा वहिनी यांचे. आता 5 धावांची गरज आहे. बघूया महेंद्र सिंग धोनी यांच्या स्टाईल मध्ये सामना संपवतो का विपुल. आणि बाद. बॅटची कड घेऊन जातोय चेंडू विकेट किपरच्या हातात आणि विपुल यांची पारी समाप्त झाली. विपुल यांची जागा भरण्यासाठी बघूया कोण येतोय. चला थोडी घाई करा. उत्तम संघ थोडी घाई करा. विपुल यांनी आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 21 धावा केलेल्या आहेत. जोरदार टाळ्याने स्वागत करायचं विपुल यांचं. काय फलंदाजी केलेली आहे, त्याच्यामध्ये 2 षटकार मारले आणि 1 चौकार. त्यांची जागा भरण्यासाठी जातोय तो म्हणजे वेलेरिन. बघूया अजूनपर्यंत 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा पाहिजे 5. महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईल मध्ये बघूया वेलेरिन सामना संपवतो का. बघूया वेलरिन. हा महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईल मध्ये संपवलेला आहे सामना. लॉयड यांचा इशारा येतोय षटकार. कॉंग्रॅच्युलेशन उत्तम संघ, हार्ड लक गोराई संघ. आज 5 वर्ष यंग असते 2023 साली गोल्डन स्पोर्टचे पोळावर हायवरच्या सावली. चला गाजू आजादी जैसा गाजी दसरा दिवाळी. चला गाजू आजादी. विपुल विपुल मॅन ऑफ द मॅच चा मानकरी विपुल. माझा आवाज तुमच्याकडे. विपुल मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चला वर्सवा क्षेत्ररक्षण लावायचं आहे. तसंच फलंदाज जय गणेश. गोराईन संघाने सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. विपुल विपुल त्रिजा वहिनी यांनी यायचंय खाली, जरा कष्ट करायचंय. त्रिजा वहिनी ज्याने 100 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे तोच फलंदाज विपुल. त्यांच्याच हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यात येणार आहे. त्रिजा वहिनी यांनी खाली यायचं, थोडं खाली यायचंय. 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. चला एकदा घेऊया गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा. 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. थोडं प्रेक्षकांनी थोडं लांब व्हायचं आहे. प्रेक्षक ज्याला हृदयाचा त्रास असेल त्यांनी मॅच पाहायची नाही, लक्षात ठेवायचं आहे. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. ताल देवा, धाव देवा. तर एका बाजूला आहे वर्सवा. ताल देवा, धाव देवा. तर एका बाजूला आहे गणपती बाप्पा. जगे पे हजार विजय. बघूया 1 चेंडू 4 धावा. ज्याला हृदयाचा त्रास असेल त्याने डोळे मिटकून घ्या. 1 चेंडू 4 धावा.
मॅच दिल्यान एंट्री नाही घेत बिलकुल फ्री मनी टिमा हावतिल्यान गोल्डन स्पोर्ट हाय भाटीची शान गड वाटते तुमचा करणार गोल्डन स्पोर्ट हाय भाटीची शान गड वाटते तुमचा करणार कोली लोकांची एकी ठेवाला कोलीस टीमा वाल्यान 101 खिलाडू बघा खेळाला ते आयल्यान या बरे कामासाठी गोल्डन स्पोर्टची पुढं चमकणार या बरे कामासाठी गोल्डन स्पोर्टची पुढं चमकणार आमचे नावाचा हायदरा रागाची लाय म्हटला गंबाटी सारा आमचे नावाचा हायदरा रागाची लाय म्हटला गंबाटी सारा गोल्डन स्पोर्टचे पोळावर हायवरच्याची सावली चला गाजू आजचा देश तैसा गाजी ताऊन दसरा दिवाळी चला गाजू आजचा देश त्याच्यामध्ये सुद्धा बाईकचा मानकरी सुद्धा अतिशय होता म्हणजे त्याच्या नावावर जेवढ्या बाईक असतील तिकडेच असतील पहिला चेंडू आरामात खेळून काढलेला डेव्हिड याने एक धाव श्री गणेश केलेला आहे चला आगलं वेगळं एक जेके कडून पारितोषिक आलेलं आहे दोन्ही पंचांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक जोरदार आले होऊन जाऊ दे दोन्ही पंचांसाठी लाईट कोहली व बोना कोहली दोन्ही पंचांसाठी भी पारितोषिक आलेले आहे ही टुर्नामेंट वेगळी आहे जगातून वेगळी ऐतिहासिक टुर्नामेंट ती म्हणजे गोल्डन ट्रॉफी पर्व 6 फ्री 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 रोहन चांगला फटका परंतु बघूया राकेश उर्फ डब्बू जेल सुटला होता परंतु दुसऱ्या अटेम्प्टला चांगला जेल पकडलेला आहे मोठा गडी बाद जय गणेश यांच्या स्वरूपात बाद होतोय रोहन यांच्या स्वरूपात बघूया रोहन यांची जागा भरण्यासाठी कोण येतोय प्रकाश थोडं घाई करायचे प्रकाश तसंच मी वर्सोवा संघाला थोडी घाई करायला सांगेन तारे सितारे सगळे वर्सोवाचे उतरलेले आहेत बालू आकाश स्वप्नील मिलन नागा अति समाधान राकेश सरोज पन्नू अदनेश रजनेश मला वाटतं विचार करून आलेले आहेत की यावेळेला फायनल मारायचीच आहे काय गोलंदाजी खरोखर काय समजला नाही प्रकाश यांना खूपच भन्नाट वेग आहे त्या म्हणजे अतिशांचा एक नावाजलेला ऑलराऊंडर आहे हरी विजय संघाचा काय गोलंदाजी काय फलंदाजी स्टायलिश फटके बघायला भेटतील अतिशांच्या बॅटीतून आपल्याला बालू आणि बाद खरोखर अचूक लेम अर्जुनाचा जेवढा लेम होता तेवढाच लेम मारलेला आहे तो म्हणजे बालू याने नवीन मला वाटतं थोडेसे लेट झाले आहेत नक्कीच पुढच्या सामन्याला बघायला भेटेल आम्हाला नवीन उत्तम संघाचा प्रकाश हे बाद होते प्रकाशांची जागा भरण्यासाठी बघूया कोण येतोय समीर शेवटचा चेंडू पहिला पॉवर प्ले षटक बघूया समीर यांनी थोडी घाई करायची आहे कारण की धावल्याने काय होतं माहिती मित्रा थोडी आपली शरीराची हालचाल चांगली होते त्यासाठी आपल्याला सकाळी उठून लगेच धावायला लागते बघूया डेव्हिड अल्लू जय गणेशचा सुपरस्टार
याच्यावर खूप जिम्मेदारी आहे. त्रिजा वहिनीचे 100 रुपयाचं पारितोषिक पटवायचं असेल. चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने हलक्या त्याने खेळलेला, एक धाव पूर्ण केली. तिसरी धाव होईल का बघूया. डेव्हिड त्याने मना केलेला आहे कारण की डेव्हिड यांची धावणं गती थोडी कमी आहे. पहिल्या षटकागिरी धावसंख्या झाले ती म्हणजे 3. डीजे स्वतःच पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे स्वप्नील बोंडे. स्वप्नील बोंडे नंबर अनलकी नंबरची टी शर्ट घातलेली आहे, परंतु लकी होईल का हा नंबर स्वप्नील साठी बघूया. मिलन नागा हे वर्षावगातील मोठं नाव आहे. सिक्सर किंग मिलन नागा. क्षेत्ररक्षण थोडं चेंज करत आहेत. बघूया समीर विरुद्ध स्वप्नील बोंडे. वेगवान गोलंदाज, चांगला टप्पा. काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. वर्षाव गावात खूप नामवंत असा गोलंदाज. हा सुद्धा हरिविजय टीम मध्ये खेळतो. फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी सुद्धा होता स्वप्नील बोंडे. शिवगल्ली मध्ये तो आकाश आहे. समाधान डोंगरी गल्ली, पन्नू डोंगरी गल्ली, मिलन नागा बुधा गल्ली, सरोज बाजार गल्ली, राकेश बाजार गल्ली, रजनीश शिव गल्ली, वर्षित शिटे मसानदेवी शिपे मसानदेवी. काय संघ आणलेला आहे खरोखर. वर्षावर तारे सितारे सर्व आणलेले आहेत. खोलवरतीचा चेंडू बघूया. डेव्हिड धावसंख्या झाली ती म्हणजे 5. माहीम व जुहू दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचे. माहीम व जुहू, माहीम व जुहू. धर्मेंद्र कोहली आमचे टीव्ही स्क्रीनवर पाहत आहे मॅच. वर्षवाला नक्कीच पारितोषिक लावू शकतील. धर्मेंद्र कोहली काय गोलंदाजी करतोय खरोखर. समीरांना काय समजत नाही. चेंडू शेवटचा चेंडू, दुसरा पॉवर प्ले षटक. हलवार सुरुवात केली आहे जय गणेश याने. आता मात्र वेग भन्नाट. काय समजलाय समीर यांना. 2 षटकागिरी धावसंख्या झाली ती म्हणजे 5. पांडव किती होते 5. डीजे गावानी 5वी फायनल जिंकला तो मड पातवाडी. 6व्या वर्षाची ट्रॉफी काय चमकते गौरी. जो खेळेल संघ भारी तोच ठरेल याचा मानकरी. गोल्डन स्पोर्ट हाय आमचा भारी, आमची जबरदस्त हायारी. गोल्डन स्पोर्ट हाय आमचा भारी, आमची जबरदस्त हायारी. जू संघ तसंच माहीम संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. जू व माहीम. रत्नेश बुवर जू संघाचा कर्णधार. रत्नेश डबूर जू संघाचा कर्णधार. तसं माहीम संघाचा कर्णधार. व्यासपीठावरून नाणेफेकी करून घ्यायचे. पंच लॉयड यांचा इशारा. अमान्य चेंडू. या पंचांसाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलंय जे के यांच्याकडून. व्हाईटला प्लस आहे लक्षात ठेवा. ड्रॉ उडवताना ते सर्व सांगितलं होतं. काय काय नियम आहेत त्यात काही शंका नाही आहे. पहिल्या चेंडूवर ऑफसाईडच्या दिशेने डेव्हिड अल्लो याने
एक धावीसाठी मारले समीर. समीर यांना काय समजत नाही चेंडू अजूनपर्यंत. पुन्हा एकदा वारंवार समीर डॉट करत आहे. त्याचा प्रभाव डेव्हिड यांच्यावर पडत आहे, कारण की डॉट चेंडू पडले तर नक्कीच नॉन स्ट्राईकले जो बॅट्समॅन असले त्याला आक्रमक ग्रुप घ्यायला लागतो. धावसंख्या